हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर चला बघूया आज माझा बर्थडे सेलिब्रेशन कसा होतोय. आज माझा बड्डे आहे तर त्याची तयारी करतायत सगळी. बघू शकता हा डेकोरेशन वगैरे करतायत. बघू शकता दीदी वगैरे, दीदी साक्षी आले. डेकोरेशन चालू आहे पण काय सेलो टेप, डबल टेप बोलतात तीच आणायची राहिले. तर डेकोरेशन सगळा थांबला आहे बघू शकता. तर बघूया आता सेलो टेप आणायला सांगितले, किती वेळापर्यंत येते ते बघूया. बघू शकता लक्ष पण बघून हे ते मशीनला बघूया आता हा डेकोरेशनची तयारी चालू आहे. बघू शकता. बरोबर मी बशी अशी खाली बसाल ना जरा त्यात येतो टेबल घेऊन एकदम वरती दिसणार एक चिकन बारीक पोरगीच आहे. माझा बारसा करणार आहे ती. पालण्यात टाकायचा कार्यक्रम पण आहे माझा. तर आता आम्ही चहा घेतोय. मम्मीने चहा ठेवलेली पण सगळी चहा कोरी ठेवले आणि कोरी दोघं चहा घेत आहेत. आता आम्ही दुधाची चहा करतोय. आता बघूया चहाला कड आलाय काय बघूया आपण. बघू शकता चहाला आता कड येतोय. तर चहामध्ये दूध टाकूया. मस्त दुधाचा रेडी. कलर बघू शकता. दुधाचा थोडा बर्फ झाला. तर आता सगळी दमली आहेत काम करून. तर आम्ही चहा घेऊ आणि मग काम पुढचा कंटिन्यू करू. इतका झाला आहे तर बघू. आता बघू शकता चिकन पट्टीच निघत नाही. बघू शकता इकडं हेच चिकन पट्टी, सेलोटेप वगैरे आणायला. तर मग इतका डेकोरेशन व्हायला असता. मग मी याचे पैसे होतील का मला देतेस? 50 रुपये काय येतं? चॉकलेट तरी येतं काय? 50 रुपये. आता राजू दादा आलाय बघू शकता. मला गिफ्ट. हॅपी बर्थडे. हा थँक्यू. बर्थडेला थांबलाच नाही काय नाही. तो बघ आतमध्ये आता डबल चाललाय खेळायला तो. चला टाटा राजू दादा, बाय बाय. मनी आकाला सांग बर्थडेला आलीच नाही. पाठवून दे मनी आका. सेंटची बॉटल आणली मला. वा स्टार बलून फुगवते पण तो फुगत नाही. आता मी एक जुगाड केलाय. फुगलाय. तोंड गेला कामाचं चल 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 चल. पण ह्याला चिपकवायचा कसा इथून कुत्रा पाडेल ना तेव्हा समजा. लक्ष दे आहेच ना. गेल्यावर का चालू ठेवलं. गेल्यावर का कसा हवा जातं काय आणि इकडे जुगाड करा नाही जात नाही राहिला. तर भिजवशील मला. आपण दुसरा फुगवस्त मारायची बारी येईल. हिला का फुगवायला तिला फुगा नाही फुगा आता फुगवता ना. मी म्हणून फुगवलाय. मग नाही तू झाडाला बघू शकता. प्रॉपर असा डेकोरेशन झालेला आहे आमचा. बघा दीदीने एका स्ट्रॉनी एक स्टार बलून फुगवलाय बघू शकता. ह्याच्या पाठी दीदी मेहनत नव्हती तर काय जुगाड टोपण घेतलंय पेण्याचं टोपण. तुम्ही पण करू शकता काहीतरी. काय नसला तर स्ट्रॉ घेऊन हे वाले असे बलून फुगू शकता. आता इथे असं लावणार आम्ही. ओ माय गॉड मम्मी, ओ माय गॉड. आता डेकोरेशन बघून आमची आई येईल. ती चकित होईल. ती बोलील आहे का काय. तर बघू शकता बड्डे काल भांडी घासतोय.
आया अरे वरती या आया मला बोल तिकडे बस त्याच्यात बोल जाऊन काहीतरी बोल बघ कसा आहे बोल हॅपी बर्थडे टू यू बोल मला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बड्डेची तयारी चालली आहे. तुम्हाला मी आता काय काय तयारी होते ती तुम्हाला दाखवणार आहे. काय काय बनतं आहे आज खायला वगैरे दाखवते. बड्डेची तयारी कोथिंबीर सांबू वगैरे टाकतायत बघा. आणि इकडं चायनीज करण्याची तयारी. पाणी तांदूळ ठेवले त्याच्यात चायनीजची. काय मम्मी काय काय मेन्यू काय आहे सांग. चायनीज आणि सूप सूप चिकन चटणी त्याच्याबरोबर सूप बरोबर चटणी. काय बोलायला सांगायला वेगळं नाही घेत ना तुझ्या हातात घेतोय. तुला ऑर्डर भेटतील. बड्डे आहे तर आम्ही एक झाड लावणार आहोत. आमच्या घरात वर्षानुवर्ष पद्धत आहे अशी एक का बड्डेच्या दिवशी एक तरी झाड लावतो आम्ही. तर तुम्ही पण लावू शकता तुमच्या बड्डेच्या दिवशी झाड. तर आम्ही आता झाड लावायला जातोय बघू शकता. आपण ह्या जून महिन्यामध्ये पाऊसची सुरुवात असते तर त्या निमित्ताने आपण सर्व माणसाने एक एक जर रोप झाड लावलं तर ते झाडामुळे आपल्या पर्यावरणाचा समतोल राखता येईल. म्हणजे एकतर आपला फायदा होईल की त्या झाडापासून झाड मोठं झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला फळं पण भेटेल, उत्पन्न पण मिळू शकेल. तसेच एक चांगली सवय लागून जाते माणसांना. तर तुम्ही पण एक असं झाड लावा. आपण सगळ्यांनी झाडं लावण्याचं आपण हे केलं तर एक चांगलं म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखू शकतो. तर आता बघू शकता संध्याकाळ झाले तर आम्ही झाड लावतोय. आता एक कुठचं तरी झाड लावतोय. तर बघूया कुठचं झाड. तर आता आम्ही इथं झाड लावणार आहे बघू शकता. आमच्या इथं अशी भरपूर झाडं, आंब्याची झाडं. आता आम्ही भाजीचा माला पण केला आहे तर तुम्हाला मी ती व्हिडिओ पण टाकेन कधीतरी. भाजीचा माला वगैरे केला आहे. तर आता आम्ही बहुतेक हां इथं आमचा पोल्ट्री फार्म आहे बघू शकता. इथं कोंबड्या वगैरे आहेत, गावठी गावरान कोंबड्या आहेत बघू शकता. हा शेवगाचा असा झाड आहे म्हणजे हा शेवगा असाच लावू शकतो बघू शकता. इकडं सुद्धा लावलं आहे शेवग्याचं झाड. आता मी एक शेवग्याचं झाड लावणार आहे बड्डे निमित्त. तर हा झाड घेऊन आता आपण त्या ठिकाणी जाऊया. तर शेवग्याचं झाड पण औषधी असतं. औषधी भाजी अशी असतं शेवग्याची भाजी. हां इकडं आम्ही भाजी वगैरे पेरले बघू शकता. हे छोटं छोटं आले पण छोटी भाजी. हां पालक इकडे पेरले बघू शकता. हिरवा माठ, लाल माठ. आता मोठी झाली का दाखवेन मी तुम्हाला. काय इकडे काय पेरले. भेंडी, गवार आणि मुळा पेरलाय. भेंडी, गवार, मुळा अशा भाज्या इथं पेरल्या बघू शकता. पावसाळी भाज्या. हां हा बघू शकता कडुलिंबाचं झाड आहे उंच असं. लिंबाचे वगैरे झाड. पारिजातक झाड आहे. चला आता हा झाड आपण लावूया. आपण बघू शकता पारिजातक झाड आहे. आपली छान अशी फुलं मिळतात. आता 1-2 महिन्यातच येतील फुलं. आता इथं आपण खोदलेलं आहे, खड्डा खोदलेला आहे तिथं आपण असं झाड लावूया. मी लावू ना. हो लावून बघू शकता इथे लावलेलं आहे झाड. माती एक पुढच्या बड्डेपर्यंत तरी येणार आहे. हो येणार 100%. पुढच्या बड्डेला आपण बघूया. हे शेवग्याच्या झाडाची लागवड करत आहे बर. आणि आता ही शेवग्याच्या झाडाची लागवड करतो. अशा अनेक झाडे आम्ही
लावत असतो. आंब्याची लावतो, आंबा, काजू, आंबा, काजू वगैरे. तसे इतर सर्व फळभाज्या वगैरे, पालेभाज्या. हां बस ओके. तर आपला शेवग्याचं झाड लावून झालेलं आहे, बघू शकता. पुढच्या वर्षी हा मोठा होईल आणि आपल्याला शेवग्याची शेंगा खायला भेटतील. तर आता पुढच्या वर्षीची वाट बघूया आपण शेवग्याच्या शेंगाची. बघू शकता ह्यांची तयारी चालू आहे. व्हिडिओ चालू आहे, फ्लॅश चालू आहे तरी. हां काय हां येता येत व्हिडिओ चालू आहे. बघू शकता इथे तयारी किती चालू आहे बघ मागची. बोल आहे काहीतरी त्याचं. बोल आहे त्याचं. नाही बोलत. बोल सानियाबद्दल काहीतरी 4 शब्द. हा बोल आहे 4 शब्द सानियाबद्दल. काय सान्याबद्दल बोलू? तिच्याबद्दल बोल. ती लाडकी आहे तिची. आता तुम्ही ह्या करता लाड पुरवता. हे घाणी याच्यात भरा, याच्यात पिशवी तिकडे टाकायला पाहिजे. बोल अजून. काय बर्थडे आहे तर मला विश कर काहीतरी. हॅपी बर्थडे सानिया बोल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू. दे इकडं. बघूया बर्थडेची प्रिपरेशन कुठपर्यंत आलेली आहे. तर चला बघूया. आता तयारी कितपर्यंत. चिकन फ्राय होतं इथं. मग आलेली आहे बर्थडेला. काय पिशवीत तरी काहीतरी आणलाय. ए तो गाणं नाही काय आत्याबाई आल्या. आत्याबाई आल्या. आत्याला खुर्ची आणा ती नाही का तू गाणं आहे. काय आत्याला खुर्ची आणतो. थांब आत्या. आत्याला खुर्ची आणलंय. खुर्ची का तो गाणं लाव सानिया. हा देवाला. आत्याबाई आले. आता आली ती. तो माझा फोन कुठं आहे जरा माझा फोन. कुठं आहे तुझा फोन. हा घे आतमध्ये बसतस. गिफ्ट आणले आज. आत्या काय आणलास मला. आत्या काय आणलं. नाही मला आणलाच गिफ्ट. मी एकटेच खाईन तो. अननस. आत्या मला गिफ्ट देताना दे. हा असं मोठा अननस आहे. हा हातात गिफ्ट देताना फोटो काढ. मला हातात दे. असा मी फोटो निघाल. हा मग पिशवी घेऊन बरोबर आली. खुर्चीच बसत नाही. पिशवी घेऊन आले तशी. अशी जातेच पिशवी घेऊन जाईल. तर बघू शकता आता संध्याकाळ झालेली आहे. तर सूपची तयारी होत आहे. गरम गरम असा सूप तयार होत आहे. तर सगळ्यांनी या सूप प्यायला.